दिल्लीमध्ये जंतर मंतरवर झालेल्या विद्यार्थ्यांना अमानुष मारहाणच्या निषेधार्थ मुक्ताईनगरमध्ये देखील वंचित आघाडीच्या वतीने निषेध नोंदवण्यात आलेला आहे। आपण पाहतोय की साक्षरी मोहीम या ठिकाणी राबवण्यात आलेली आहे आणि या ठिकाणी ज्या प्रकारे दिल्लीमध्ये विद्यार्थ्यांना अमानुषपणे मारहाण झाल्याचा निषेध मुक्ताईनगरच्या परिवर्तन चौकामध्ये थेट साक्षरी अभियान राबवत या ठिकाणी हा निषेध नोंदवण्यात आलेला आहे। आपल्यासोबत या ठिकाणी आज मुक्ताईनगर शहर देखील बंद पाडण्यात आलेला आहे। बंदची हाक वंचित आघाडीच्या वतीने देण्यात आली। आपल्यासोबत वंचितचे पदाधिकारी आहे, काय सांगा? हॅलो, या ठिकाणी गेल्या 20 तारखेला विद्यार्थ्यांनी पेपर फुटीच्या संदर्भात जो शांततेच्या लोकशाही मार्गाने मोर्चा काढण्यात आला होता, त्या विद्यार्थ्यांना सरकारने पोलिसांना हाताशी धरून बेदम मारहाण केलेली आहे, त्यांना जखमी केलेला आहे। त्यात एक विद्यार्थिनी मरण सुद्धा पावलेली आहे। म्हणजे या ठिकाणी मोदी सरकारने हुकुमशाही सुरू केलेली आहे आणि अशा पद्धतीने जर मारहाण विद्यार्थ्यांवरती होत असेल तर विद्यार्थी या देशाचा खरा आधार आहे। आजचा विद्यार्थी हा उद्याचा आमदार, खासदार, मंत्री हा अशा पद्धतीने तो जाणार आहे आणि म्हणून आम्ही मोदी सरकारचा निषेध करतो। काय अभियान राबवलं आज या ठिकाणी आदरणीय बाळासाहेब आंबेडकर यांच्या आदेशानुसार महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आली होती। त्या अनुषंगाने मुक्ताईनगर या ठिकाणी 100% बंद करण्यात आलेलं आहे। बाळासाहेबांच्या आदेशाचं पूर्णपणे पालन करण्यात आलं। आणखी आपल्यासोबत पदाधिकारी आहे, काय सांगाल तुम्ही? आज साक्षरी अभियान राबवली, किती साक्षर झालेले आहे? या ठिकाणी जवळजवळ 1.5 ते 1,000 हजारापर्यंत विद्यार्थी सकाळी होते आमच्याबरोबर आणि या मोर्चाचा निषेधार्थ म्हणून, खरा निषेधार्थ म्हणजे मोदी सरकारचा आहे, तिच्या नेट फुटी पेपरमधून अभिजित तिपके नावाच्या काक्रोच नावाच्या पक्षाने जगभरातून सारे लोक या ठिकाणी दिल्ली जंतर मंतर या ठिकाणी आलेले होते आणि दुर्दैवाची बाब अशी की या दुर्दैवीच्या बाबमध्ये अनेक मुलं जखमी झाले। आज सकाळी एक मुलगी मरण पावली, तिची सुद्धा ती 15 ते 16 वर्षाची आहे आणि तिच्यावरती अमानुष पोलिसांनी फार मोठा अत्याचार केला आणि सर्व दिल्लीच्या वकिलांनी त्या ठिकाणी हायकोर्टामध्ये एक याचिका दाखल केली आणि आपले सर्वोच्च स्थानावर असलेले आपले न्यायाधीश आदरणीय सूर्यकांतजी यांनी असं स्पष्ट भाषेत सांगितलं की मला वेळ नाही आहे आणि हे फोटो बघण्यासाठी आणि व्हिडिओ बघण्यासाठी माझ्याजवळ वेळ नाही। अशा उच्च स्तरावरती अधिकारावर बसलेल्या व्यक्तीनं असं वक्तव्य करणं हे अशोभनीय आहे आणि लोकशाहीला शोभत नाही। म्हणून आम्ही मोदी सरकारचा या ठिकाणी धिक्कार करतो। आदरणीय बाळासाहेब आंबेडकर यांच्या आदेशानुसार संपूर्ण भारतामध्ये, महाराष्ट्रामध्ये आम्ही बंदचा पुकार केलेला आहे। इथल्या मुक्ताईनगरच्या व्यापाऱ्यांनी, छोट्या छोट्या लोट गाडीवाल्यांनी, आतमधून पोट भरणाऱ्यांनी अतिशय उत्स्फूर्तपणे आमच्या याच्यामध्ये मोर्चामध्ये सामील होऊन त्यांचे सुद्धा आम्ही या ठिकाणी आभार मानतो आणि आपले सुद्धा या ठिकाणी आपण पाहतोय की वंचितच्या वतीने बंदची हाक या ठिकाणी देण्यात आली। स्वयंस्फूर्तीने या ठिकाणी मुक्ताईनगरमध्ये व्यापारी वर्गांनी दुकाने बंद पाडलेली आहेत आणि या ठिकाणी निषेध नोंदवण्यात आलेला आहे। रवी गोरे, विनयन मराठी, मुक्ताईनगर, जळगाव। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।